भाषेचा उल्लेख कुठून येतो? तर लक्षात ठेवायचं, जेव्हा एक प्रकारे राजभाषा समिती असते, ऑब्व्हियसली त्याचे प्रमुख सुद्धा आपल्याला कोण बघायला मिळतात? होम मिनिस्टर बघायला मिळतात. आणि याच्यामध्ये सदस्य कोण असतात? तर जे काही आपल्या 22 भाषा आहेत, या 22 भाषा 8व्या शेड्यूल मधल्या ज्या काही आहेत त्यांचा एक एक प्रतिनिधी हा राजभाषा समितीचा आपल्याला सदस्य बघायला मिळतो. ठीक आहे. हे झाल्यानंतर आपल्याकडे काय लक्षात ठेवायचे? आपल्याला संसदीय भाषा समिती असते. या वर्षी संसदीय भाषा समितीवर प्रश्न येऊ शकतो. आर्टिकल 344 मध्ये याचा उल्लेख आहे. याचे जे काही मुख्य व्यक्ती असतात ते देशाचे आपल्याला होम मिनिस्टर बघायला मिळतात, कारण भाषेचा उल्लेख हा होम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत टेक्निकली येतो. मग याच्यामध्ये जर आपण बघतोय तर संसदीय राजभाषा समिती जेव्हा आपण हे बघत आहोत तेव्हा इथे स्पष्टपणे दिलंय बघा काय काय येऊ शकतं आपल्याला. याची स्थापना कधी झाली? तर 1963च्या कायद्याने झाली. म्हणजे 1950ला आपल्याकडे राजभाषा समिती होती का? नाही. राजभाषा समितीची स्थापना एक प्रकारे 1963ला केलेली आहे. ज्याच्यामध्ये जर सांगायचं झालं, बरं 1963च्या कायद्यानुसार केलेली आहे. ठीक आहे. ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन त्याचं 1976ला आलंय. म्हणजे राजभाषा समिती असावी हा उल्लेख 1963चा कायदा आहे आणि पहिल्यांदा राजभाषा समितीची स्थापना आपल्याला 1976ला झालेली बघायला मिळते. मग आता मला तुम्ही सांगायचं आहे मेसेज करून किंवा कमेंट करून की पहिले एक प्रकारे या राजभाषा समितीचे संसदीय राजभाषा समिती याचे अध्यक्ष कोण होते? म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्या काळातले आपल्याला काय ओळखायचे आहेत? देशाचे गृहमंत्री ओळखायचे आहेत. याच्यामध्ये एकूण 30 संसद सदस्य असतात, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली 20 सदस्य लोकसभेचे आणि 10 सदस्य आपल्या राज्यसभेचे एक प्रकारे बघायला मिळतात. बाकी याच्यामध्ये ॲज सच आपल्याला वेगळं इथे साधारणतः बघायला मिळणार नाही. आणि सद्यस्थितीमध्ये त्याचे प्रमुख आपल्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बघायला मिळतात आणि उपाध्यक्ष भर्तृहरी महाताब हे बघायला मिळतात. आता मला तुम्ही अजून एक